म्हणजे फुलते फळते आणि त्याच्यातून जे बीज तयार होतं ते बीज हा शेतकरी काय करतो की त्याचा धन्यवाद मानतो की तुझ्यामुळे मला हे बीज मिळालं. आणि याच्यातला काही हिंसा म्हणजे तो नागलीचा असेल तांदळाचा असेल त्याचे तो उंड बनवतो, त्याच्यात गूळ टाकतो आणि नारायणदेवाला तो नैवेद्य देतो. आणि नैवेद्य दिल्यानंतर त्या दिवसापासून तो काय करतो, मग ती आंबील असेल ती खायला करायला सुरुवात करतो. किंवा एखाद्याने वर्जवलं राहतं, पाळ धरलेली राहते, ती पाळ तोपर्यंत तो मच्छी मटण खात नाही, नवीन खात नाही, काहीच सगळं जुनंच. मग ते नारायणदेवाला दिल्यानंतर तो त्या दिवसापासून सुरुवात करतो. आणि त्याच्यानंतर किंबहुना वारली समाजात तरी नारायणदेवाला हा उंडा दिल्याशिवाय लग्न होत नाही. अलीकडे आपण तुळशी विवाह झाला का लग्नाला सुरुवात करतो, पण वारलीमध्ये मला आठवतं माझ्या ताईचं लग्न किंवा आमचे म्हणजे साधारण माझंपर्यंतचं लग्न हे नारायणदेवाला जोपर्यंत दिल्याशिवाय पुढची लग्न होत नव्हती. म्हणजे ह्या परंपरा आहेत. ह्या मूळ परंपरा जर आपल्या लोप पावल्या तर साहित्य निर्माण होणं अवघड आहे. आणि म्हणून आपण वाडवडिलांच्या जवळ बसलो पाहिजे, चालीरीती परंपरा टिकल्या पाहिजेत. तर आपण आपल्या आदिवासी म्हणून किंवा एक आदिवासीचा आपण गर्व करत नाही, परंतु आपण ज्या समाजात आहोत त्याची भाषा आहे, त्याच्या चालीरीती परंपरा आहेत, त्याच्या कला आहेत, त्याची वाद्य आहेत, किंबहुना हे सगळ्या परंपरागत गोष्टी वाडवडिलांनी जपल्या, त्याच्यामुळे त्याची ओळख राहिली. ती जर नवीन पिढीने अवगत केली नाही तर किंबहुना एक पण साहित्य निर्माण होणार नाही असं मला वाटतं.